जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण आपली हरण्याची वाट पाहत असतात. पण अशाच गोष्टींवर मात करून पुण्याच्या प्रांजलताई चालवतात आपला व्यवसाय. हा व्यवसाय म्हणजे ताईंचं छोटंसं श्री समर्थ स्नॅक्स सेंटर, जिथे ते आवडीने आणि प्रेमाने सर्वांना नाश्ता खाऊ घालतात. सकाळच्या नाश्त्याला त्यांच्याकडे गरमागरम पोहे, तसंच इडली फ्राय आणि झणझणीत मिसळ सुद्धा मिळते. ताईंकडे व्हरायटी खूप आहेत, पण मला त्यांच्याकडचे पोहे आवडतात. विचार केला की आज पोहे कसे बनतात ते चला तुम्हालाही दाखवूया. ताईने तर भली मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये ढीगभर तेल टाकलेलं, त्यामध्ये शेंगदाणे फोडणीला गेलेली, वरून आलेली जिरं मोहरी, त्याच्यानंतर ताईने त्यामध्ये ढीगभर मिरची टाकली जेणेकरून टेस्ट येण्यासाठी. त्यानंतर वरून आलेला आहे कढीपत्ता आणि कांदा. औद्योगिक क्षेत्रात पुरुष जेवढे जिद्दीने काम करायचे, तितक्याच आता स्त्रिया सुद्धा जिद्दीने काम करतात. म्हणजेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री खरं सांगते तर घर सुद्धा सांभाळते आणि जिद्दीने आणि आवडीने आपला व्यवसाय सुद्धा करते. ताईंच्या या स्टॉल वरती तुम्हाला पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये पोटभर नाश्ता मिळतो आणि खरं सांगते तर या स्टॉलला तुफान गर्दी असते सकाळच्या नाश्त्यासाठी. प्रांजलताईंच्या स्टॉल वरती सकाळी पोहे, उपमा, मिसळ आणि इडली फ्राय खायला जेवढी गर्दी असते, तेवढीच गर्दी संध्याकाळी थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी खाण्यासाठी असते. तुम्हाला माहितीये का, ह्यांचं स्टॉल सकाळी 8 ला चालू होतं, ते दुपारी 2 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत असतं. म्हणजे विचार करा किती जास्त व्हरायटी तुम्हाला एकाच स्टॉलला मिळतात आणि एवढे बेस्ट फूड ना की मी तर अक्षरशः प्रेमातच पडले. थांबा थांबा, इथे अजून आपले पोहे तयार झालेले नाहीये. आईंनी मस्तपैकी पोहे भिजवलेले या कढईमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर वरून आलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर या पोह्यांना मीठ आणि हळद लागेपर्यंत चांगले ढवळून घेतले जाणार आहे. तुम्हालाही जर सकाळच्या नाश्त्याला गरमागरम पोहे, झणझणीत मिसळ, क्रिस्पी इडली फ्राय आणि कापसासारखा सॉफ्ट उपमा खायची जर आवड असेल आणि तुम्ही जर पुण्यात राहणारे असाल तर नक्की आपल्या प्रांजलताईच्या कर्वेनगर मधील शाहू कॉलनी जवळ असणाऱ्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करा. त्यांच्याकडे तुम्हाला तर जबरदस्त सकाळचा नाश्ता तर मिळेल, पण संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत चीज थालीपीठ, पिझ्झा, पुलाव आणि जबरदस्त टेस्टी अशी दाल खिचडी सुद्धा मिळणार आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला एकाच शॉपला मिळणार आहे, पण प्रांजलताईच्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला. माझी आतुरता इथे संपलेली आहे आणि सकाळच्या नाश्त्याला मी इथे टेस्ट करणार आहे प्रांजलताईच्या हातचे गरमागरम जबरदस्त टेस्टी पोहे, जे खायला लोक लांबून लांबून ह्यांच्याकडे येतात. आणि खरं सांगते तर पोह्याचा सुगंध एवढा छान दरवळत होता, असं म्हणतात की अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. घरी काही कार्यक्रम असेल किंवा ऑफिसमध्ये पार्टी असेल तर इथे सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात. दिलेल्या नंबरवरती फक्त कॉल करून तुम्हाला 1 दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल. बघितलात, इथे आमचे पोहे बनून तयार झालेले आहेत. पोह्यांवरती मस्त लाल तिखट शेव आलेला आहे, वरून आलेला आहे लिंबू सुद्धा. मग तुम्ही वाट कसली बघताय? जबरदस्त नाश्ता करायचा असेल तर आजच व्हिजिट करा ताईंच्या श्री समर्थ स्नॅक्स सेंटरला. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण आपली हरण्याची वाट पाहत असतात. पण अशाच गोष्टींवर मात करून पुण्याच्या प्रांजलताई चालवतात आपला व्यवसाय. हा व्यवसाय म्हणजे ताईंचं छोटंसं श्री समर्थ स्नॅक्स सेंटर, जिथे ते आवडीने आणि प्रेमाने सर्वांना नाश्ता खाऊ घालतात. सकाळच्या नाश्त्याला त्यांच्याकडे गरमागरम पोहे, तसंच इडली फ्राय आणि झणझणीत मिसळ सुद्धा मिळते. ताईंकडे व्हरायटी खूप आहेत, पण मला त्यांच्याकडचे पोहे आवडतात. औद्योगिक क्षेत्रात पुरुष जेवढे जिद्दीने काम करायचे, तितक्याच आता स्त्रिया सुद्धा जिद्दीने काम करतात. म्हणजेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री खरं सांगते तर घर सुद्धा सांभाळते आणि जिद्दीने आणि आवडीने आपला व्यवसाय सुद्धा करते. तुम्हालाही जर सकाळच्या नाश्त्याला गरमागरम पोहे, झणझणीत मिसळ, क्रिस्पी इडली फ्राय आणि कापसासारखा सॉफ्ट उपमा खायची जर आवड असेल आणि तुम्ही जर पुण्यात राहणारे असाल तर नक्की आपल्या प्रांजलताईच्या कर्वेनगर मधील शाहू कॉलनी जवळ असणाऱ्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट करा.